नमस्कार मित्रमंडळी, तर पुन्हा एकदा चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये सर्वांचं सहर्ष स्वागत. आणि आज मी इलोय आमच्या तेंबेच्या देवळात. नवरात्र चालू आहे, तर तुमका आज मी तेंबे मातेचा दर्शन घडवते. आणि त्याबरोबरच ना आमच्या तयात सुंदर अशी कमळा वगैरे आली आहेत. त्या मंदिराच्या समोरच कमळा वगैरे फुलली आहेत, ते सुद्धा मी तुमका दाखवते. आणि आजचा एक क्लायमेट तुमका दाखवते. वातावरण सुंदर असा पाऊससुद्धा थोडंफार आहे, पण ऊनसुद्धा असा. तर तुमका आता मी पहिला देवीचं दर्शन घडवते आणि त्यानंतर तुमका मी दाखवते की देवीच्या मंदिराच्या समोर ना सुंदर अशी कमळ वगैरे फुलली होती, जी आपल्या चतुर्थी बघू गाव नव्हती, पण आता जरा बघू गावतो. तर बघूया आपण. तर मंडळी, मी मागच्या व्हिडिओमध्ये सुद्धा मी तुमका मंदिर वगैरे दाखवले बाहेरून कसा वगैरे. तर आज मी तुमका फक्त दर्शन घडवतो देवीचं, आणि त्यानंतर मी तुमका दाखवते की कमळ वगैरे मंदिराच्या समोर कशी येली होती. तर आतमध्ये आपल्या चिखलात वगैरे जायचं लागतंच, पण त्या अगोदर आपण आता देवीचं दर्शन घेऊया पहिला. आणि नवरात्रानिमित्त तुम्ही बघू शकतास पूजा वगैरे झाली आहे सकाळीच. तर सर्वांनी ते अंबा मातेचं दर्शन घ्यावा. तर देवीची सुंदर अशी पूजा सकाळी झाली आहे, आणि आता मी तुमका घेऊन जातोय मंदिराच्या समोर. तर बघू शकतास ढग वगैरे सुंदर असे इले होत, आणि एक वातावरण असा सुंदर असा तयार झाला. तर आता आपण जाणार असो समोर, जे तुवस दिसतात त्याच्या समोर जाणार असो. आणि पाण्यात उतरून मी तुमका दाखवतोय कमळ वगैरे कशी काय इली आहेत ती. तर समोरचा वातावरण बघा, एक नंबर वाटतं. तर हो, काळे ढग पुन्हा येतात, पण बघूया. या साईडला सुद्धा कमळा इली आहेत, आणि या साईडला कमी असतात. इकडे चिखला, या साईडला तुम्ही बघू शकतास. पण आपण जाऊया पहिला तिकडे. आपल्या टोकावर कुठे गावतात का बघायची बघू. तर मध्ये मध्ये कमळा आता सुंदर अशी इली आहेत, तर तुमका मी दाखवतोय या व्हिडिओमध्ये. सुंदर अशी कमळा, आणि पाऊससुद्धा तिकडे समोर चालू होणार आहे बघा. इकडे काळोख केलं ना, आणि इकडे बघू शकतास तुम्ही, इकडे ऊन असा, पण इकडे कितको काळोख केला ना बघा. तर ही बाजू असा कट्टा साईड, तर कट्ट्याच्या साईडला पूर्णपणे असं काळोख झालो हा, हो बघा. आणि इकडे बघू शकतास, इकडे पाऊस नाही, पण इकडसून पाऊस आता उचलता हो. तर तिकडे समोर पक्षी बघू शकतास या खडकाकडे. तर आता आपण जाऊन बघूया कमळा वगैरे कशी इली आहेत ती. तर मंडळी, मी आता इले मंदिराच्या समोर खाली इलोय, आणि तुम्ही मंदिराच्या पाठीमागे आता सुंदर असं क्लायमेट बघू शकतास, ढग वगैरे बघू शकतास. खूप सुंदरच मंदिर दिसता. तर एकदा आपण मंदिराचं जरा नजारा घेऊया कॅमेऱ्यात. तर बघू शकतास सुंदर असे ढग इले, आणि ऊन तर लयच भारी वाटतं. तर बघा पाठीमागचं एक नंबरच ढग गेले आहेत, आणि खालून मंदिर बघू लय भारी वाटतं बघा. तर आता मी तुमका मंदिराच्या समोर इलोय मी खाली, तर दाखवतोय. तर एकदा आपल्या कॅमेऱ्याचं इकडून कसा दिसतं बघूया मंदिर. तर बघा ढग वगैरे सुंदर इले. आता आपण उतराया इकडे खाली, आणि कमळा वगैरे बघूया. तर आता मी मंडळी खाली उतरतो इकडे. तर ह्या साईडला पहिलं जाते. तर चिखल वगैरे हा, पण आपण बघूया. तर समोर माका तिकडे 2-3 कमळा वगैरे दिसतो. तर चप्पल ना ते इथेच काढून पुढे जाते. तर मंडई चिखल वगैरे हा इकडे भरपूर. तर बघूया चला गावता काय. तर खडकामध्ये मध्ये दगड असत चला टाकलेले, हे बघू शकतास. आणि इकडे हा येता हा ये जावाने. आणि आता एकदा लांबून तुमका मंदिर दाखवतोय, हा बघा. तर आता बरोबर मंदिर समोर ना ह्या सगळा पाणी असा, आणि असं मी बघू शकता ह्या पूर्ण तळा भरलेला असता. आणि आता कमळा तर लय भारी वाटतोय. तर समोर बगळ वगैरे होत, आणि हे पक्षी बघू शकता. हे बघा, तो पक्षी मगापासून इथेच बसलो. तर टोकार जी कमळा फुलली आहेत ना, ती अगोदर आपण जाऊन बघूया. तर इकडे पूर्ण चिखल हा, पण तुमका मी दाखवतोय की टोकावर फुलली आहेत कमळा ती. तर ही मंडई बघू शकतास इकडे या साईडला. तर इकडे गुरा वगैरे चरतात, त्याच्यामुळे हे पाय वगैरे उठले आहेत. आणि आता बरोबर मंदिराच्या मी बरोबर समोर इलोय.
आणि ही बघू शकतास कमळा किती सुंदर अशी फुलली आहेत बघा. आणि देवीचा या वैशिष्ट्य की ह्या पाणीना पूर्णपणे निवळ असतं आणि इकडे कमळा ही फुलतात नवरात्रीत. आणि गणपतीत तर ह्या वर्षी गणपतीत म्हाका फुललेले दिसक ना, पण आता तुम्ही बघू शकतास नवरात्रीत फुलली आहेत ही बघा. तर पाना जरा तुमका अशी चॉकलेटी झाल्यासारखी वाटतात, पण हिरवळ जे बघू जाते तिकडे सुद्धा बघू गावतात त्या साईडला समोर ही बघा. तर ही तुमका मी दाखवलंय 4-1 फुलं मस्तपैकी आपल्या बघू गावली. तर पुढे जाऊन बघूया आणखी किती फुलली आहेत. तर पुढे जाऊ खायसून आपल्या चरावासून चलाक वाट असा. आणि इकडे ही मंजाच्या बाजूक ही अशी खडका वगैरे बसा सुंदर अशी असत, पण इकडे कोण एवढे बसणार नाही कारण चिखल बाग आहे पूर्ण. तर आता आपण जाऊया पुढे आणि पुढे बघूया जाऊन. इकडे जरा चला वाट हा. तर इकडे सुद्धा बघू शकतास हे बघा. तर इकडे सुद्धा मस्तपैकी कमळ फुलला बघा. ह्या बघा एक नंबर असं वाटतं बघा वातावरण. आणि पाणी तुम्ही बघू शकतास जरा खजूळ झाला पण त्यातल्यात बरा. आणि समोर तुम्ही बघतास ना गुलाबी गुलाबी ती सगळी कमळं असत, म्हणजे ह्या देवीच्या आवारात पूर्णपणे अशी कमळं फुलतात. हा बघा तर पक्षी आता उडतात माझ्या आवाजाने थवो पक्ष्यांचे थवे वगैरे. आणि हे बघा यात ही नवीन फुलणार तिकडे कमळा. तर पुढे जाऊन अजून बघूया. तर जास्तीत जास्त कमळा आहेत ना ते आतमध्ये असत. आणि जे पक्षी कोकणातील फेमस पक्षी म्हणतात तो सुद्धा पक्षी इलो हा बसले आहेत. तर बघूया उडताना आपल्या गावतात काय बघू. तर इकडे मंडळी सगळं ह्यो चरावा आणि इकडे ढोरा वगैरे चरतात. तर आज कोण ढोरकर एवढे दिसणार नाहीत, त्यासाठी असतात तिकडे. तर आता तुम्ही हैसर बघू शकतास ही कमळा ही बघा. आणि अशीच कमळा ना सगळीकडे असतात. तुमका पिंक पिंक दिसतात गुलाबी. तिकडे सगळीकडे ही कमळा फुलली आहेत यावर्षी. तर ह्या तुमका वातावरण बघून कसा वाटला नक्कीच मला कमेंट करून सांगा. आणि जास्तीत जास्त व्हिडिओ लाईकसुद्धा करा. आणि तुमच्या मित्रमंडळीसोबत ह्या कोकणचा निसर्ग सौंदर्य नक्की शेअर करा. तर मंडळी व्हिडिओ तुम्हाला कसं वाटतं नक्कीच मला कमेंट करून सांगा. जास्तीत जास्त व्हिडिओ शेअरसुद्धा करा आणि तुमच्या मित्रमंडळीसोबत व्हिडिओ नक्की शेअर करा. आणि आवडलं तर व्हिडिओ नक्की कमेंट करा. तर तुमका जास्तीत जास्त दाखवण्याचा प्रयत्न केला की आमच्या मंदिराच्या बाजूक त्या अंबादेवीच्या मंदिराच्या बाजूक समोर फुला वगैरे कमळाची कशी येईल ती. तर चॅनलवर कोणी नसतं नक्की चॅनलला सबस्क्राईब करा. तर भेटूया अशा पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.